सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि नेहमीप्रमाणेच एक छानशी गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे फुगा. तिनं लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपला हार घातला. तो हार करून घेण्यासाठी एक एक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर 2 दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी आणि कसं बनवावं याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचाच अनुभव. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं. त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवून देखील आपण आनंदी कसे नाही हा विचार तिला सतावत होता. काल परवा ती नाना पाटेकर यांचं भाषण यूट्यूबवर बघत होती. ते म्हणाले, देवानं आपल्याला 2 हात दिलेत. 2 हाताच्या उंजळी जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्याअगोदर लोकांना देऊन टाका, कारण ते नाहीतरी जाणारच आहे. तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहेस त्यातलं काहीही तुला बरोबर नेता येणार नाही आहे असं अंतर्मनानं परत परत ऐकवलं. आणि शेवटी ती अगदी वैतागून उठली. मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि बाहेर चालायला गेली. रस्त्यात एक 15 वर्षाचा मुलगा हेलियम भरून फुगे विकत होता. ताई, घ्या की फुगा, आज काही विक्री झाली नाही. लई वर जातो बघा हा फुगा, बघा तरी, तो काकुळतीला येऊन म्हणाला. तिनं त्याच्याकडून 6 हेलियमचे फुगे घेतले. तो खुश झाला. 6 फुग्यांचे एकदम पैसे मिळाले ना. ताई, कधी फुगे हवे असतील वाढदिवसाला किंवा दुसऱ्या कशाला तर नक्की सांगा असं म्हणाला. ती घरी आली. काय करू आता या फुग्यांचं असं तिच्या मनात विचार आला. मग तिनं कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदाने उड्या मारायला लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्यानं आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. कशाबद्दल असं विचारलं. ती म्हणाली, असंच. 4था फुगा तिनं ऑफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक आज वाढदिवस आहे का कुणाचा असं म्हणत एकमेकांशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. 5वा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून 4 जास्ती लोक तिच्याकडे भाजी घ्यायला आले. शेवटचा फुगा तिनं एक मर्सिडीज कारमधून उतरलेल्या सूटबुटातील व्यक्तीला दिला. तो हसून थँक्यू म्हणाला. ती घरी आली. साधे 6 फुगे, पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात म्हणून दुसरे दिवशी तिनं त्याच्याकडून 12 फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पाठवले. तिथून फोन आला, अजून थोडे फुगे पाठवा. तिनं रस्त्यावरच्या मुलाकडून नियमित फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरुरीच्या आणि रोज लागणाऱ्या 4 गोष्टी घरात ठेवून बाकी सगळे फुगे विकायला सुरुवात केली. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरुवात केली. माहीत नसलेल्या बायका, मुला माणसांकडून तिला सुंदर पत्र, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी देण्याला सुरुवात केली. फुगेवाली मॅडम असं आता तिचं नाव सगळ्यांना माहीत झालं. आता तिनं एक बोधकथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली. ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलवलं. त्यांनी विचारलं, मॅडम, ही फुग्याची कल्पना कशी आली? ती म्हणाली, मी पहिला फुगा विकत घेतला तेव्हा त्या मुलानं साधं चपटं पडलेलं अगदी साधं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा असं म्हणतो. त्यात त्यानं हेलियम गॅस भरला.
तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे, नाहीतर हा एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता. जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आत देखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा एक एक आयडिया आपोआप येत गेली. मी फक्त त्या आतल्या आवाजानं जे सांगितलं ते केलं. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून आपण बघू तरी या काय होतंय ते, असं म्हणून मी ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत. जे जमवले होते ते आत्ताच देऊन टाकले, कारण कधीतरी द्यावंच लागणार होतं. मग आताच का नाही असा विचार केला. आणि आता जे जमवलं आहे ते संपत नाही, जुनं होत नाही. हा हेलियम फुग्यालाच नाही तर मलाही वरवर नेतोय. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात, प्रेमाने मिठी मारतात, पत्र मेसेजेस पाठवतात, आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल. आशीर्वाद, दुवा, शुभेच्छा ही आहे माझी आताची कमाई. हा माझा नवा संचय. आणि हो, हे सगळं मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस. बाकी तर काही नेता येत नाही, पण ह्या शुभेच्छा, हे तुमचे आशीर्वाद, तुमचा दुवा नक्की मला बरोबर घेऊन जाता येणार आहे. खरं आहे ना मंडळी? तर यापासून बोध काय घ्यायचा की जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? अहो, आपलं कार्यच आपल्याला लोकांच्या आप्तस्वकीयांच्या मनात, शेजारपाजारांच्या मनात जिवंत ठेवत असतं. मी प्रयत्न करते, तुम्हीसुद्धा करा. पहा किती आत्मीय सुख मिळतं ते. मंडळी, खूप छान गोष्ट आहे, तुमच्या सगळ्यांशी शेअर करावी अशी वाटली म्हणून वाचून दाखवली आहे. तर धन्यवाद सगळ्यांना. आणि नक्की मला कळवा तुमचे अभिप्राय या गोष्टीबद्दल, आणि असं आपण वागायला पण लागूया असं मला वाटतं. उद्या अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.